होऊ शकतो. उत्पन्न हे शेतकऱ्यावर डिपेंड असतं की शेतकरी किती खर्च करतोय, कसं नियोजन करतोय, कसं मॅनेजमेंट करतोय, हे उत्पन्न सगळं शेतकऱ्यांवर डिपेंड असतं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मकाची लागवड कशी करावी त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, सुरुवातीला चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच व्हिडिओ पाहायला मिळतील. जय माय लाईफस्टाईल. नमस्कार मित्र हो, मी आप्पासाहेब डोंबाळे, माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मी अकलूज ग्रुपमधून काम करतो. सन्माननीय माननीय आरटीसी लीडर संतोषजी वाबळे सर यांच्या ग्रुपमध्ये मी काम करतो. मित्र बघा, उन्हाळ्यामध्ये मी मका हे पीक लावलेलं आहे. बघा, हा एक प्लॉट आहे आणि इकडे फिरवा, हा बघा इकडे एक प्लॉट आहे. बघा या प्लॉटला, इकडे फिरवा, या प्लॉटला बघा मी भूअस्त्राचा आपल्या वापर केलेला आहे आणि या प्लॉटला मी भूअस्त्राचा वापर केलेला नाही. आता बघा याच्यामध्ये फरक काय. बघा, ज्या प्लॉटमध्ये मी भूअस्त्र वापरले त्याची कणस बघा, हे जे कणस आहेत बघा पूर्ण दाणे भरलेले आहेत. आता बघा आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 40 ते 42 सेल्सिअस टेम्परेचर असतं आणि टेम्परेचरमध्ये मका हे कडपर्यंत दाणं भरत नसतात, शेंड्यापर्यंत दाणं भरत नसतात. पण भूअस्त्राची काय कमाल आहे बघा, काय धमाल आहे बघा. जिथं आपण भूअस्त्र दिलेलं आहे तिथं बघा कणसाला पूर्णपणे दाणे आहेत आणि दाणे टपूर आहेत. बघा तुम्हाला मी इकडे दाखवतो. आता बघा हे बघा कणीस, हा बघा हे कणीस मी सोलतोय, हा बघा बघा आहेत का पूर्णपणे दाणे आहेत का नाही. ह्या कणसाला जिथं भूअस्त्र वापरले, तिथं पूर्णपणे कणसाच्या शेंड्यापर्यंत दाणे आहेत. आता या प्लॉटमध्ये बघा जिथं आपण भूअस्त्र वापरलं नाही तिथं हे बघा, तिथं बघा आता हे कणस आहेत बघा, हे बघा आता हे पूर्णपणे ह्याचे दाणं भरलेले नाहीत. आणि कणसाची साईज जर तुम्ही बघितली, जिथं भूअस्त्र आपण वापरलं नाही ते कणस बघा. आणि इकडं बघा, आता बघा तिथं आपण भूअस्त्र वापरलेलं आहे. आता हे कणीस बघा, हे कणस बघा. आता बघा हे भूअस्त्र वापरलेलं, जे भूअस्त्र आपण वापरलंय त्या मकेचं कणीस बघा गुडघ्यापासून शेंड्यापर्यंत भरलेलं आहे, म्हणजे उत्पादन क्षमता वाढली. आणि आता बघा हे आपण भूअस्त्र वापरलेलं नाही तर हे बघा ह्याचं बघा शेंड्यापर्यंत अजिबात दाणे भरलेले नाहीत. म्हणजे बघा भूअस्त्र जर आपण वापरलं तर आपले उत्पन्नाची क्षमता वाढते, आपण भरघोस उत्पादन घेऊ शकतोय. पण जर आपण बघा या प्लॉटमध्ये आपण भूअस्त्र वापरलेलं नाही, त्याच्यामुळं हे दाणे ह्या बारीक आहेत, हे बिटी पडलेलं आहे, हे कणीस बिटी पडलेलं आहे. म्हणजे भूअस्त्र जर आपण नाही वापरलं तर निश्चितच आपण प्रॅक्टिकली बघितलंय मित्रांनो, आपण प्रॅक्टिकली तर आपण बघतोय की या ठिकाणी तुम्हाला दिसून येतंय की भूअस्त्र वापरलेले कणसामध्ये दाणे पूर्णपणे भरलेले आहेत, दाणे टपुरे आहेत. आणि भूअस्त्र वापरलं नाही अशा मक्यामध्ये तुम्ही बघा दाणे भरलेले नाही, कणसाचे दाणे पूर्णपणे ह्याच्यामध्ये भरलेले नाहीत. बघा हा असा शेंडा राहतोय जिथं भूअस्त्र वापरलं नाही ती. मग बघा भूअस्त्राची मित्रांनो काय कमाल आहे बघा, की भूअस्त्राची अशी कमाल आहे की आपली उत्पादन क्षमता वाढवते. म्हणून आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटवर जाऊन आपण भूअस्त्राची माहिती देऊया आणि शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन आपण मित्रांनो मिळवून देऊया. बघा भूअस्त्राची कमाल आपण हिंदुस्थानमध्ये शेतकऱ्यामध्ये भूअस्त्राची करूया कमाल. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल. धन्यवाद.